नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. काल आपण ज्या लेव्हल्स दिल्या होत्या, त्या लेव्हल्सने काम केलं आहे का नाही, त्या लेव्हल्स वर्कआउट झालेत का नाही, हे चेक करूया. ठीक आहे. तर हा बँक निफ्टीचा चार्ट. तर बँक निफ्टीने ओपन झालं होतं, गॅप डाऊन ओपन झालं होतं. ठीक आहे. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट मी तुम्हाला सांगितलं, की जर समजा 51,000चा आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट तो जर ब्रेक झाला, तर मार्केट डाउन साइडला येऊ शकते. आणि जर 51,205 जर मार्केट वरती थोडंसं स्टँड राहिले तर तुम्हाला ह्या झोन पर्यंत टार्गेट हे त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं 51,313 आणि दुसरं टार्गेट होतं 51,473 आणि तुम्हाला एवढं सुद्धा सांगितलं होतं की या झोन मध्ये फक्त आणि फक्त स्कॅल्पिंग करा 51,313 आणि 51,473 या लेवलमध्ये. आणि मी एवढं पण सांगितलं होतं की 51,300 ची एकदम स्ट्रॉंग लेवल आहे. ठीक आहे. तर ही स्ट्रॉंग लेवल जर ब्रेक झाली तर चांगली मूव्हमेंट कॅच होऊ शकते इथपर्यंत. पण त्याच्यापासूनच मार्केटने काय झालं की रिव्हर्स परत एकदा डाऊन साइडला मार्केट रिव्हर्स आलं आणि डाऊन साइडला येऊन सुद्धा बघा ह्याच्यात इथून रिजेक्शन मिळाल्यानंतर आपले ब्रेकआउट रिटेस्ट पण एक प्रॉपर दिला आणि प्रॉपर दिल्यानंतर 51,300 करा. हा जो आपला रेजिस्टन्स होता त्यांनी आपल्याला काय केलंय की रेजिस्टन्स सॉरी सपोर्ट ब्रेक करून मार्केट डाऊन साइड आले. त्यावेळेस पहिले टार्गेट होतं आपलं 51,203 आणि दुसरं टार्गेट होतं 51,033. 51,000च्या लेवलला मी तुम्हाला सांगितलं होतं डॉट. इथूनच मार्केट बरोबर रिव्हर्स फिरलं म्हणजे 50,956 आणि मी आता ह्या लेवल्स डिलीट करते. तुम्ही बघत असाल की आपल्या ज्या लेवल्स दिल्या त्या लेवल्स टू त्या सेम ऍज इट इज फॉलो करतात. त्याच्यामुळे तुम्ही जर लेवलच्या ब्रेकआउटला रिटेस्टला जरी एंट्री घेतली ना तरी तुम्हाला चांगले पॉइंट्स कॅप्चर होणार आहेत. मी तुम्हाला लेवल्स काय करतो पूर्ण डिलीट करून टाकतो. ठीक आहे. तर आता बघूया की निफ्टीमध्ये लेवल्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये काय झालं. निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय की 25,045च्या जर वरती मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केट काय जाऊ शकतं अपसाईडला. त्यावेळेस पहिले टार्गेट काय होतं 25,098 ते पण आपलं तिथं टार्गेट एक छोटस एवढं सुद्धा सांगितलं होतं की छोटस टार्गेट असेल. छोटस टार्गेट पासून मार्केट तिथं पहिलं टार्गेट बुक करू शकता. बघा तिथूनच मार्केट काय झालं की डाऊन साइडला आलं आणि आपण कधी एंट्री घेणार होतो ज्या वेळेस 25,011 ब्रेक होईल रिटेस्ट होईल त्यावेळेस आपण एंट्री त्यावेळेस आपलं पहिलं काय टार्गेट होतं डाऊन साइडला. अप साइडला पण टार्गेट हिट झालं आणि डाऊन साइडला पण. डाऊन साइडला किती पॉईंट्स कॅप्चर झाले तिथं की जवळ-जवळ आपले 52 पॉइंट्स कॅप्चर झाले. ठीक आहे. 52 नाही भरपूर आहे. पहिलं ते टार्गेट होतं ते 50 पॉइंटचं टार्गेट होतं. तर या लेव्हल्सने आपल्याला एकदम प्रॉपर वर्कआउट केलेला आहे. तर हे झालं निफ्टी. आता मी सगळ्या लेव्हल्स डिलीट करून टाकतो आणि तुम्हाला प्रॉपर लेव्हल मी पुन्हा एकदा कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा आहे आपला फिन निफ्टीचा चार्ट. तर फिन निफ्टीमध्ये पण मी तुम्हाला ऍज इट इज तेच सांगितलं होतं. जर ह्याच्यावरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर तुम्ही अपसाईडसाठी प्लॅन करू शकता आणि या लेवलच्या खाली जर मार्केट राहिलं तुम्ही डाऊन साईड साठी प्लॅन करू शकता. बघा पहिली जी कॅन्डल होती त्याच लेवलचा सपोर्ट घेऊन काय केलं की मार्केटने पहिलं टार्गेट होतं हे 23,702 त्याच लेवलचा पहिलं टार्गेट आपलं तिथे हिट झालेलं किती छोटंसं टार्गेट होतं 70 ते 50 पॉईंट 85 पॉईंटचं टार्गेट होतं. तिथूनच मार्केट काय केलं की रिजेक्शन दिलं परत एकदा अपसाइड आणि डाऊन साइड दोन्ही साइडला लेवल्स आपल्या लेवल्सने काम केलं आहे. फक्त आपल्याला एकच गोष्ट आहे की मार्केट ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. ज्याला मार्केट ओळखता आलं की म्हणजे की तो मार्केटमध्ये प्रॉपर ट्रेडर बनू शकतो आणि कुठं पण मध्ये आले जर समजा तुमच्याकडनं जर लेवल्स ब्रेक झाली नंतर तुम्ही एंट्री घेत असाल आणि मध्ये जर एंट्री घ्यायची म्हणलं तर तुम्ही घेऊ नका. कारण जेणेकरून तुम्हाला जे प्रॉपर एंट्री आणि एक्झिट जर राहिला तर तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेन करता येईल. जर मध्ये आधी जर ठेवला तर तुम्ही स्टॉप लॉस कुठे ठेवणार आणि टार्गेट कुठे ठेवणार. त्यामुळे बघा की लेवल्स एकदम आपल्या प्रॉपर काम केलेलं आहे. तर आता मी सगळ्यांचे ज्या लेवल्स ड्रॉ केल्या होत्या त्या सगळ्या लेवल्स काय केलं तर मी डिलीट केले. तर आता उद्या जी एक्सपायरी आहे ती निफ्टीची एक्सपायरी आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया की निफ्टीमध्ये काय काय लेवल्स आहेत. ठीक आहे. आणि त्या लेवल्स वर्कआउट करतात की नाही हे पण तुम्ही चेक करा. तर निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 24,951. ठीक आहे. 24,951. तर आपल्याला बघा सगळ्यात जास्त पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आजचा हाय जो मार्केटचा हाय असेल तो पहिला मार्क करून घ्यायचा. आजचा हाय हा मार्क केला 25,114 हा आजचा हाय होता. त्यानंतर आजचा डे लो तो पण मार्क करून घेऊया. आता हे दोन्ही जर झाल्यानंतर आपल्याला उद्याच्या मार्केटमध्ये काय असेल. आता तुम्ही एक दुसरी गोष्ट ऑब्झर्व करायची की मार्केट कुठून रिव्हर्स फिरलंय म्हणजे मार्केट अप साईडला आणि डाऊन साईडला कुठून मुवमेंट तुम्हाला कॅच झालेली आहे म्हणजे
तिथून मार्केट अपसाईड किंवा डाऊन साईड. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला सिंपल सांगतो, की जर समजा ही आपल्याला इथूनच का टाकलं मी तुम्हाला पहिलं ही लेवल, कारण बघा इथूनच जर मार्केट ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटने भरपूर रॅली दिली, त्याचा सपोर्ट घेतला आज, तिथूनच परत मार्केट वरती आणि तीच लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केट पुन्हा एकदा डाऊन साईडला येताना तुम्हाला दिसलेला आहे. आणि बघा इथं डाऊन साईडला सुद्धा आजचा लो. आता बघा जर समजा लो जर आता निफ्टीसाठी उद्याच्या महत्वाच्या लेवल, पहिली गोष्ट म्हणजे 24,986 जर अपसाईडला ब्रेक झालं आणि मार्केट सस्टेन झालं तर आजचं हे पहिलं टार्गेट असणार आहे. ठीक आहे. उद्याचे मार्केट, उद्या निफ्टीची एक्सपायरी, हे पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर दुसरं जे टार्गेट असणार आहे ते कोणतं असणार आहे? मी इथं टार्गेट्सला ग्रीन्स करतो. ठीक आहे. हे ग्रीन करून, त्यामुळे कसं की प्रॉपर समजून जाईल. हे दुसरं टार्गेट असणार आहे आपल्याला. हे आपल्याला अपसाईड साठी 2 टार्गेट्स आहेत. आणि जर समजा डाऊन साईडला ही जर लेवल ब्रेक केली, कोणती 24,884 ची लेवल जर ब्रेक केली, तर हे पहिलं आपल्याला छोटंसं टार्गेट आहे. का तिथं पहिलं आपण टार्गेट ठेवणार आहे? तर मार्केट कंटिन्युअसली तिथूनच अपसाईडला फिरत आहे. ठीक आहे. मग पहिलं आपल्याला जर ही समजा इथून, सॉरी, हा जर लो ब्रेक झाला तर पहिलं आपल्याला एक छोटंसं टार्गेट असणार आहे हे वालं 24,806. त्यानंतर सगळ्यात एक मोठं टार्गेट असणार आहे की ते म्हणजे 24,755. हे आपल्याला उद्याच्या मार्केटसाठी 2 टार्गेट्स आहेत, अपसाईड आणि डाऊन साईड. ठीक आहे. अपसाईड आणि डाऊन साईड हे आपल्याला उद्याच्या लेवलसाठी टार्गेट आहे. हे झाले निफ्टीचं. आता आपण बघूया की बँक निफ्टीचं. मी तुम्हाला तेच म्हणलं की मी सगळ्या लेवल्स काय केले ते डिलीट केलेले होते. आपल्याला वर्कआउट कुठे होते हे चेक करणार आहे. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली 51,100. आता बघा आजचा हाय, मी तुम्हाला ऍज इट इज तेच मी आपलं हे ब्लॅक कलर, आजचा हाय आणि मार्केटचा आजचा लो. तुम्ही एक गोष्ट चेक करा की मार्केटने जर आजचा आहे ना आजचा लो आणि जिथून मार्केट आज रिव्हर्स फिरले, बघा हा ब्रेकआउट मिळाल्यानंतर म्हणजे 51,200 ची लेवल ही आपल्याला सगळ्यात आपल्याला महत्वाची आहे. मी याला रेड करतो. बघा आता जर समजा मार्केटने 51,200च्या वरती जर सस्टेन झालं तर आपल्याला शॉर्ट साठी पहिलं लॉंग साठी एक टार्गेट असणार, म्हणजे तुम्ही बाईंग साठी एक छोटस टार्गेट ठेवू शकता. ते म्हणजे 51,300, एक 100 पॉईंटचं टार्गेट ठेवा. 51,300, 51,314, 21 जरी ठेवलं तरी चालेल. थांबा एक मिनिट. हा, 51,327. आणि त्यानंतर तुम्ही दुसरं टार्गेट ठेवू शकता 51,433. त्यानंतर जर समजा डाऊन साईडला जर 50,959 ची जर लेवल ब्रेक झाली तर त्यावेळेस आपल्याला पहिले टार्गेट असणार आहे की हे 50,761 आणि दुसरं टार्गेट असणार आहे की 50,564. मग बघा डाऊन साईडला जर ही लेवल ब्रेक केली तर पहिलं टार्गेट आपल्याला 200 पॉईंटचं, त्याच्यानंतर परत 400 पॉईंटचं आपल्याला टार्गेट्स असणार आहे. सिंपल आहे. तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो, मार्केट लास्ट टाइमला कुठून रिव्हर्स फिरलंय, लो आणि हाय, हे मार्क करून घ्या. त्यानंतर आपण डिसिजन घेऊया. त्याच्यानंतर फिन निफ्टीचं पण बघूया. फिन निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 23,623. आता बघा मी सेम ऍज इट इज आज चालू मी ब्लॅक कलर करतो, म्हणजे त्यानंतर आजचा हाय. बघा तुम्हाला दिसलं 2 ते 3 वेळा, 1, 2, 3 वेळा एकाच लेवल पासून मार्केट अपसाईडला जाताना दिसलं, सॉरी डाऊन साईडला. आता बघा जर समजा ही लेवल आपल्याला उद्यासाठी, ही पण लेवल महत्वाची आहे, त्याच लेवल पाशी रेजिस्टन्स वरच मार्केटने काय दिलेलं आहे, क्लोज दिलेला आहे. आता बघा सेन्सेक्स बँक, सॉरी, फिन निफ्टीसाठी आपल्याला लेवल्स या भरपूर महत्वाचे. जर समजा 23,628च्या वरती जर क्लोजिंग दिली मार्केटने, सस्टेन राहिले तर पहिलं टार्गेट असणार आहे 23,724. आणि त्यानंतर सेकंड टार्गेट जे असणार आहे 23,700, 23,790 किंवा 800 जरी पकडलं तरी पण 808. आणि जर समजा डाऊन साईडला जर ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट असणार आहे हे वालं 23,473. आणि 23,000, सॉरी, पहिलं टार्गेट हेच असणार आहे 23,443. आणि त्यानंतर नेक्स्टला जर असणार आहे आपलं की 23,370. म्हणजे डाऊन साईड साठी हे लेवल महत्वाचे आहे. त्यानंतर इथून मार्केट इथपर्यंत, इथून सपोर्ट घेऊन परत वरती पण जाऊ शकतं. आणि हे लास्टला टार्गेट आहे. पण बघा अजून हे आपल्या लेवल्स आहेत. आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्या ट्रेडर्स सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचे जे बिगनर्स फ्रेंड्स आहेत, त्या बिगनर्स ट्रेडर्स आहेत, त्यांना शेअर करा. थँक्यू.